बघा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 5.2 त्याच्यामधला एक महत्त्वाचा क्वेश्चन. पी सेंटर आहे, ए बी डायमीटर आहे, तुम्हाला ए आणि बी पी चे काय दिलेत कोऑर्डिनेट, त्यावरून काय करायचं आहे पॉईंट बी चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम आय हॅव ड्रॉन अ फिगर इन दॅट पी इज द सेंटर ऑफ सर्कल, ए बी इज अ डायमीटर. फिगरवरून आपल्याला सरळ लक्षात येतं ए बी जर डायमीटर असेल तर रेडायच्या दुप्पट असते, म्हणजे पी हा काय झाला त्याचा मिड पॉईंट झाला. ओके, अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन given in the problem and figure, point P is midpoint of segment AB. त्याचं कारण लिहायचं, AB is a diameter. ए बी काय आहे डायमीटर. देअरफॉर बाय युजिंग मिड पॉइंट थेरम x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आता x आपल्याला दिलेला आहे, हा तुमचा काय आहे x आहे, हे काय आहे y, x1 y1, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे x2 y2. मग x किती आहे तुमचा -2, x1 किती आहे 2, x2 किती आहे x2 काढायचा आहे जो अपॉन 2. या ठिकाणी 2 डिव्हिजन मधले कुठे जातील मल्टिप्लिकेशन मध्ये. 2 प्लस x2 इज इक्वल टू -2 इंटू 2, x2 इज इक्वल टू -4. 2 इंटू -2 किती होतात -4, प्लस 2 इकडे गेल्यावर काय होतील -2. मग x2 ची व्हॅल्यू काय येईल -6. x2 किती आला -6. त्याच्यानंतर y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y 0. y1 इज -3 प्लस y2 डिवायडेड बाय 2. तर -3 प्लस y2, 2 ने 0 ला जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल 0. y2 आन्सर येईल तुमचं +3. काय येईल देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी आर, एक्स आलेला आहे तुमचा x2 -6,3. ओके, घ्या एकदा चेक करा बरोबर आहे का. चला नेक्स्ट क्वेश्चन 5वा, सेम प्रॅक्टिस सेट. फाइंड द रेशिओ इन विच पॉइंट P K, 7 डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग A and B. देअर कोऑर्डिनेट्स 8,9 and 1,2 ऑल्सो फाइंड K. दोन गोष्टी फाइंड आउट करायच्यात, एक म्हणजे K आणि पहिला म्हणजे काय रेशिओ. यू नो दॅट व्हेरी वेल. वाईल फाइंडिंग द रेशिओ यू नीड ओनली वन कोऑर्डिनेट्स x और y, बट हिअर नीड. आता इथं तुम्ही डायरेक्ट रेशिओ शोधू शकता कारण तुमच्याकडे y कोऑर्डिनेट्स आहे, काय आहे म्हणजे रेशिओ शोधण्यासाठी K ची आवश्यकता पडणार नाही, मात्र K अगोदर काढायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे कुठलाही अगोदर केलं तरी काय अडचण नाही. रेशिओ अगोदर शोधला तरी चालेल, K फाइंड आउट केला तरी चालेल. K रेशिओ फाइंड आउट करण्यासाठी लागलच असं नाही. ओके, त्यानुसार आकृती माहितीसाठी काढलेली, परीक्षेत काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल. पॉइंट P डिवाइड्स सेगमेंट AB. लेट A x1, y1 is equal to 8,9, B x2 y2 1,2 and P K, 7. सॉरी x, y म्हणजेच काय K, 7. आणि आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. वायच्या कोऑर्डिनेटच्या मदतीने तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, वायच्या कोऑर्डिनेटच्या मदतीने तुम्हाला डायरेक्ट काय करता येईल रेशिओ काढता येईल. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. वायचा कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेला आहे 7, m माहित नाही,
y2 आहे तुमचं 2 प्लस n माहीत नाही, y1 किती आहे 9, m प्लस n ॲज इट इज. 7 इंटू m प्लस n इज इक्वल टू 2m प्लस 9n. 7m प्लस 7n याचं मल्टिप्लिकेशन केलं काय होईल, 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. 7m mची साईड इकडे घ्यायची, mची टर्म मायनस 2m 9n मायनस 7n. 7m मायनस 2m 5m आणि 9n मायनस 7n 2n. देअरफॉर तुमचा रेशो येईल m अपॉन n. n मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजन आणले आणि 5 मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये दिले, म्हणजे रेशो किती येईल तुमचा m:n इज इक्वल टू 2:5. हा मिळाला रेशो. बरोबर आहे. आता रेशोच्या मदतीनं तुम्हाला काय काढता येईल, के काढता येईल. काय काढता येईल, के. कारण तुमच्याकडे रेशो आहे. काय आहे, रेशो आहे. मग त्या ठिकाणी लेट्स फाइंड के. एक्स इज इक्वल टू, एक्स म्हणजेच तुमचा काय के, एक्स म्हणजे तुमचा काय के आहे. मग केचा व्हॅल्यू काय, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता या ठिकाणी x म्हणजेच काय तुमचा के, m किती आहे काढलाय आपण रेशो 2 x1. x1 ची व्हॅल्यू, x2 ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि x1 ची 8. 1 प्लस 5 इंटू 8 डिवायडेड बाय 2 प्लस 5. 2 1 जा 2, 5 8 जा 40 डिवायडेड बाय 7. 42 डिवायडेड बाय 7. के इज इक्वल टू 6. अशा पद्धतीनं फर्स्ट फाइंड रेशो अँड देन फाइंड व्हॅल्यू ऑफ के. ओके. रेशो डायरेक्टली फाइंड करू शकता की हा सुद्धा 3 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. इट इज अ ओपन एंडेड क्वेश्चन टाईप. गेटिंग माय पॉईंट्स. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ए बी सी आर द व्हर्टायसेस ऑफ अ ट्रिअँगल अँड जी इज द सेंट्रॉइड. ए बी सीचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला समोर दिसत आहेत. जीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम ए x1 y1 बी x2 y2 आणि x3 y3 या पद्धतीनं आपण अरेंज केले आणि x आणि y म्हणजे काय तुमचा सेंट्रॉइड आहे. म्हणून आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. मोठ्यानं बोलत जा, काय अडचण नाही. व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ काही लय इंटरनॅशनल नाहीत, हे फक्त तुमच्यासाठी आहे. नंतर कधी एखादा प्रॉब्लेम आपल्याला पाहा वाटला, बरोबर आहे की नाही, आपले सर आपणच बघायचं. आपल्याला त्याचा काही उद्देश नाही की एखाद्यानं कोणी दुसऱ्यानं पाहावा. अलग लक्षात. हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत. हे नंतर कधी वाटलं आपल्याला एखादा समजलं नाही तर ते तुम्हाला पाहता यायला पाहिजे. त्याच्यामुळं आहे त्या भाषेमध्ये, आहे त्या सिक्वेन्समध्ये मी शिकवतो, बरोबर आहे. ते ओव्हर लँग्वेज वगैरे मला येत नाही वापरता. जसं तुम्हाला शिकवतोय तसं त्या ठिकाणी ते आपण व्हिडिओ टाकतोय. त्याचं कारण काय, जे घरी बसलेले आहेत, ज्यांच्या मामानं अजून ड्रेस घेतला नाही म्हणून ते घरीच बसलेत. कुठं बसलेत, मामानं ड्रेसच घेतला नाही म्हणून. त्याचं कारण काय, पुन्हा मामी माहेराहून आलीच नाही. मामी येऊस तर मामाला ड्रेस घ्यायला जमतच नाही म्हणून ते घरी बसले, त्याच्यासाठी ते बनवले. दुसरा काही विषय आहे का त्याच्यामध्ये, नाही. चला, बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. What is the coordinate of x? 1, x1 h, x2 2, x3 minus 6 upon 3. 3 into 1 3 h plus 2 minus 6 means minus 4. म्हणजे h ची व्हॅल्यू किती येणार आहे, h इज इक्वल टू 3 प्लस 4. हे मायनस 4 इकडे का देईल, h ची व्हॅल्यू किती आली बाळांनो 7. त्याच्यानंतर काढायचं k. y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. देअरफॉर आता या ठिकाणी yचा कोऑर्डिनेट्स आहे 5. y1 किती दिला आहे -6, y2 किती आहे 3 आणि y3 किती आहे k अपॉन 3. 5 3 जा 15, -6 प्लस 3 किती होतील -3 प्लस k, म्हणजे k ची व्हॅल्यू किती येईल 15 प्लस 3 -3 इकडे गेला होतील, म्हणजे k इज इक्वल टू किती 18. म्हणजे h ची व्हॅल्यू किती आली 7 आणि k ची व्हॅल्यू किती आली, गेलो.
सो सिंपल. चला शेवटचा क्वेश्चन. 5 सेक्शन डिवाइड एखाद्या सेगमेंटचे केले तर ज्या पॉईंट्समुळे ते सेक्शन होत आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. ट्राय सेक्शनचा प्रॉब्लेम आपण सॉलिड एक्झाम्पलमध्ये पाहिला आहे आणि हे आल्याच्या नंतर 4 सेक्शनचा ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊन जाईल. ओके, त्यासाठी आपल्याला कोणते पॉईंट आहेत गृहीत धरावे लागतील. लेट पॉईंट पी क्यू आर एस डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 इक्वल पार्ट्स. दॅट इज वाय वी कॅन राईट ए पी पी क्यू क्यू आर आर एस अँड एस बी आर इक्वल. इक्वेशन 1 दिलं, आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर आता सुरुवातीला आपण ए पी इज टू पी एस हा रेशो फाइंड आउट करू शकतो. कळलं का? इथं सेक्शन 5 असल्यामुळं कुठला मिड पॉईंट डायरेक्ट आपल्याला म्हणता येणार नाही. 4 सेक्शनमध्ये डायरेक्टली मिड पॉईंट आपण म्हणू शकतो, पण इथं आपल्याला एक रेशो फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळ्यात पहिले ए पी अपॉन पी बी हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ए पी ॲज इट इज ठेवलं, पी बी कसा तयार होईल बघा. पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस बी. त्याला काय लिहिता येईल? पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस बी ए पी. आता ए पी ला इक्वल पी क्यू क्यू आर आर एस एस बी असल्यामुळे आपण त्याला काय लिहू शकतो? ए पी प्लस ए पी प्लस ए पी प्लस ए पी. 4 टाइम्स ए पी लिहू शकतो. म्हणजे काय होईल? ए पी अपॉन 4 ए पी. म्हणजे ऑटोमॅटिकली रेशो किती येईल? 1:4. मग याचा अर्थ पॉईंट देअरफॉर पॉईंट पी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो 1:4. मग आता रेशो मिळाला आपल्याला. सगळ्यात पहिले आपण कोणाचे कोऑर्डिनेट्स काढू शकतो? पी चे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी काढू शकतो. ओके, आता इथं हे जे लिहिलंय आपण इथं फ्रॉम इक्वेशन 1 लिहा, कारण ए पी कुठून लिहिलंय आपण? इक्वेशन 1 वर. देअरफॉर आता आपण या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू एम एक्स टू एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. मग एक्स कोऑर्डिनेट कोणाचा गृहीत धरावा लागणार आपल्याला? पी क्यूचा. एक्स कॉमा वाय तात्पुरतं गृहीत धरायचं. ओके, ते प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे. एक्सला एक्स गृहीत धरलं. रेशो किती आहे? 1 * x2 किती आहे? मग 0. x2 किती आहे? 0 प्लस n 4. x1 किती आहे? 20 अपॉन 1 + 4. आता 1 * 0 किती येणार? 0. 4 20 80. 80 अपॉन 5. म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट या ठिकाणी येतोय 5 * 1 = 5, खाली राहील 5 * 6 = 30, 16. एक्स किती आला? आता त्या पद्धतीने y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. y इज इक्वल टू 1 * y2 किती आहे? 20, n आहे 4 आणि y1 किती आहे? 10. 1 + 4 20, 4 10 = 40 अपॉन 5, 60 अपॉन 5. 5 * 1 = 5, 5 * 2 = 10. y ची व्हॅल्यू किती आली? 12. x आणि y म्हणजेच काय? कोऑर्डिनेट्स ऑफ p. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर किती मिळालेत तुम्हाला? 16, 12. आत्ताच एक पी चे मिळालेत. अजून किती पॉईंट राहिलेत? 3. पी क्यू आर आणि एस. बरोबर आहे. मग आता जर आपण पी बी चा विचार केला तर आर त्याचा मिड पॉईंट. फ्रॉम इक्वेशन 1 लिहायचं. काय लिहायचं? आर इज द मिड पॉईंट ऑफ पी बी. काय लिहायचं? आर इज द मिड पॉईंट ऑफ पी बी. कुठून घेतलंय? फ्रॉम इक्वेशन 1. सरळ, कारण पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू काय आहे? आर एस आहे. बोला काय झालं? कोऑर्डिनेट ऑफ काय झालं? व्हिडिओ बंद झाला का? नाही, व्हिडिओ चालू आहे, बॅटरी लो झाली. हां, आर इज द मिड पॉईंट ऑफ पी बी फ्रॉम इक्वेशन 1. इथं जसं आपण आरला पी बीचा मिड पॉईंट म्हणू शकतो तसं आर बीचा मिड पॉईंट काय म्हणता येईल? एस. पी आरचा मिड पॉईंट काय म्हणता येईल? क्यू. आता या ठिकाणी आरचा काढू आपण, क्यू आणि एस तुम्ही काढू शकता, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर आहे. आर इज द मिड पॉईंट ऑफ पी बी. देअरफॉर बाय युजिंग कोणता फॉर्म्युला? मिड पॉईंट फॉर्म्युला.
देअरफॉर x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आता x म्हणजे काय, हे आरचे कॉर्डिनेट x आणि y. मग आता तुम्हाला ह्याचे कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत, पीचे किती मिळालेले आहे, 16 आणि 12. 16 12 याला आपण x1 y1 आणि हे तुमचा b किती आहे 0,20. मग x1 किती आहे 16, x2 किती आहे 0 डिवायडेड बाय 2. 16/2 म्हणजे x चे कॉर्डिनेट किती आले 8. x चा कॉर्डिनेट 8 आला. y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. y1 किती आहे 12, y2 किती आहे 20 डिवायडेड बाय 2. 32 डिवायडेड बाय 2 मीन्स 16. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू किती आले, आर किती आले 8,16. आता सिमिलरली 2 वेळेस आणखी मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्ही वापरा. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ पी आर. परत लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, तिथं तुम्हाला क्यू चे कोऑर्डिनेट मिळतील. परत लिहायचं एस इज द मिड पॉईंट ऑफ आर बी, तिथं परत मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून तुम्हाला एस चे कोऑर्डिनेट मिळतात. अशा पद्धतीनं पी आर क्यू आणि एस असे तुम्ही मिड पॉईंट काढू शकता. जर रेशो एस एस बी घेतला तर आधी एस मिळेल, नंतर ह्याला मिड पॉईंट म्हणू शकता तुम्ही क्यूला. अलग लक्षात, कुठल्याही पद्धतीनं सोडवा, उत्तर बदलणार नाही. वी फाउंड हिअर द कोऑर्डिनेट्स ऑफ पी अँड आर. यू कॅन फाइंड क्यू अँड एस. शोधू शकता तुम्ही. येस, यू कॅन राईट. राहिलेला प्रॉब्लेम सोडून टाका.